नमस्कार शेतकरी मित्रांनो, खरीप हंगाम 2024 व रब्बी हंगाम 2024 मध्ये कमी पीक विमा मिळालेल्या शेतकऱ्यांच्या संदर्भात एक महत्त्वाचा अपडेट आहे. मित्रांनो, 18 मार्च 2026 रोजी राज्य शासनाच्या माध्यमातून खरीप हंगाम 2024 आणि रब्बी हंगाम 2024 मध्ये 1000 रुपयांपेक्षा कमी पीक विमा मिळालेल्या शेतकऱ्यांचा पीक विमा मंजूर केलेला आहे. अर्थात ज्या शेतकऱ्यांना 1000 रुपयांपेक्षा कमी रक्कम मिळालेली आहे अशा शेतकऱ्यांची उर्वरित रक्कम आता शासनाच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेली आहे, ज्यामध्ये नांदेड असेल, चंद्रपूर असेल, अहिल्यानगर असेल, नाशिक असेल, सातारा असेल आणि जळगाव जिल्हा असेल. या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा होणार आहे. इतर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देखील या निधीच्या माध्यमातून पीक विमाचा वितरण केले जाणार आहे. मित्रांनो, याच संदर्भात 18 मार्च 2026 रोजी हा GR आपण या ठिकाणी पाहू शकता. खरीप हंगाम 2024 मध्ये नुकसानग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना ज्यांना 1000 रुपयांपेक्षा कमी पीक विमा मिळालेला आहे अशा शेतकऱ्यांना यांचा पीक विमाचा वितरण करण्यासाठी 5,08,54,953 रुपयांची रक्कम मंजूर करण्यात आलेली आहे, ज्यामध्ये आपण पाहू शकता भारतीय कृषी विमा कंपनीच्या चोलामंडल, HDFC आणि ICICI या कंपनीला हे पीक विमाची रक्कम वितरित करण्यासाठी हा निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. ज्यामध्ये आपण जर पाहिलं तर जे शेतकरी असतील 1,27,000 शेतकऱ्यांनाही 5,08,54,000 रुपयांची रक्कम वितरित केली जाणार आहे. ज्यामध्ये आपण जर प्रामुख्याने समावेश जर पाहिला ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या कंपनीला खूप मोठ्या प्रमाणात ही रक्कम असणार आहे, ज्यामध्ये अहिल्यानगर, नाशिक, सातारा, चंद्रपूर आणि जळगाव अशा जिल्ह्यांच्या याच्या अंतर्गत समावेश असणार आहे. इतर जिल्ह्यांमध्ये देखील शेतकरी यांच्या अंतर्गत पात्र असणार आहेत. याचप्रमाणे आपण जर पाहिलं तर रब्बी हंगाम 2024 मध्ये ज्या शेतकऱ्यांना 1000 रुपयांपेक्षा कमी पीक विमा मिळालेला आहे अशा शेतकऱ्यांसाठी सुद्धा 35,96,260 रुपयाची रक्कम वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे, ज्यामध्ये 8,07,46 शेतकऱ्यांना 35,96,260 रुपयांचा हा पीक विमा वितरित केला जाणार आहे. याच्यामध्ये सुद्धा ओरिएंटल इन्शुरन्स या कंपनीच्या माध्यमातून वितरित केलेल्या 3,468 शेतकऱ्यांना एक मोठा निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. तर मित्रांनो, अशा प्रमाणे या दोन GRच्या माध्यमातून राज्य शासनाच्या माध्यमातून 2024 मध्ये खरीप हंगाम आणि रब्बी हंगाम या दोन हंगामामध्ये 1000 रुपयांपेक्षा कमी पीक विमा मिळालेल्या शेतकऱ्यांसाठी हा निधी मंजूर करण्यात आलेला आहे, जेणेकरून आता 1000 रुपयांपेक्षा कमी रक्कम मिळालेल्या शेतकऱ्यांची उर्वरित रक्कम ही त्यांच्या खात्यामध्ये क्रेडिट केली जाणार आहे. मित्रांनो, याचप्रमाणे आता 2025 मध्ये सुद्धा बरंच सारं पूरक अनुदान बाकी आहे. 2025-2026 च्या अंतर्गत ज्या शेतकऱ्यांना पीक विमा मंजूर झालेला आहे अशा शेतकऱ्यांची रक्कम देखील बाकी आहे. त्याच्याच संदर्भातील देखील अपडेट येतील आणि जे अपडेट येतील ते अपडेट आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून नक्कीच तुम्हाला देण्याचा प्रयत्न करू. म्हणून तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. भेटूया अशाच एक नवीन अपडेट सोबत. तोपर्यंत धन्यवाद.